नमस्कार विद्यार्थ्यांनो, बिल ऑफ एक्सचेंजमधील आपण पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम आता आपण अभ्यास करणार आहोत. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये मॅक्झिमम 9 जर्नल एंट्री येतात. त्या 9 जर्नल एंट्रीशी संबंधित असणारा हा प्रॉब्लेम आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 286 286 वर हा प्रॉब्लेम आहे. निशा आणि आशा असे दोन पार्टीज आहेत. त्यापैकी निशा आशाला गुड्स सोल्ड केले आणि निशा आशावर बिल ड्रॉ केल्यामुळे निशा ही ड्रॉवर आहे. निशाच्या बुक्समध्ये आपल्याला जर्नल एंट्री करायचं आहे. आशाच्या बुक्समध्ये मी तुम्हाला ओरली एंट्री सांगतो, ते व्यवस्थित ऐकून आशाच्या बुक्समध्ये तुम्हाला जर्नल एंट्री करायचं आहे. हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये सर्व ट्रान्झॅक्शन्स कव्हर झालेला आहे. गुड्स सोल्ड झाल्यापासून दुसऱ्यांदा न्यू बिल डिसऑनर झाला ड्रॉवीच्या इन्सॉल्वन्सीमुळे आणि त्याच्याकडनं काही रक्कम फायनल डिव्हिडंड मिळालं, इथपर्यंत पूर्णपणे कव्हर होणारा हा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममध्ये जे 9 एंट्री येतात त्याच्यापेक्षा वेगळा एंट्री बिल ऑफ एक्सचेंजमध्ये नसतो. सुरुवातीला पहा, निशाने आशाला 34,000 रुपयाचा गुड्स सोल्ड केले. या प्रश्नामध्ये डेट दिलेला नाही म्हणून आपण सिरियल नंबर लिहायचा. पहिला सोल्ड केल्याची एंट्री, निशा ज्या वेळेला आशाला गुड्स सोल्ड करते, निशाचा इन्कम होतो सेल्स अकाउंट क्रेडिट आणि आशाला गुड्स मिळतो म्हणून आशा अकाउंट डेबिट. जर्नल कशी झाली, आशाज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. या एंट्रीची रक्कम आहे 34,000 34,000. ही एंट्री आशा त्यांच्या बुक्समध्ये करणार. परचेसेस अकाउंट डेबिट टू निशा अकाउंट आणि याचं नॅरेशन इथे येतो बीइंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. तर आशाच्या बुक्समध्ये येणार बीइंग परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट. आता यानंतर या निशाने बिल ड्रॉ करताना 34,000 रुपयाचा बिल ड्रॉ केलं नाही, तर या 34,000 पैकी 10,000 आशाने इमिडिएटली पेड केलं या निशाला. मग ते 10,000 पेड केल्यानंतर 34,000तून 10,000 जेव्हा पेड करतो बॅलन्स उरतो 24,000. त्या 24,000वर निशाने बिल ड्रॉ केला आणि ते बिल आशाने ॲक्सेप्ट केलं. पास आहे. आशा पेड ₹10,000 immediately and accepted the bill for the balance ₹24,000 at 2 months. 2 महिन्याचं बिल 24,000 साठी ॲक्सेप्ट केलं आणि हा 10,000 रुपये पेड केलं. मग या दोघांचा कंबाईन एंट्री करायचा. 10,000 कॅश तर 24,000 बिल. हे दोन्ही आशाकडून निशाला मिळणार म्हणून निशा एंट्री करताना कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट 10,000. बिल देखील ड्रॉ केल्यानंतर आशा ॲक्सेप्ट करून परत केलं म्हणून निशाला बिल देखील मिळाला. बिल्स रिसिवेबल कम्स इन म्हणून बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. 34,000 पैकी 10,000 रोख मिळालं, उरला 24,000. 2 हे दोन्ही कोण दिले, आशा पर्सनल अकाउंट क्रेडिट द गिवर टू आशाज अकाउंट 34,000. या पद्धतीने एंट्री आणि याचं नॅरेशन असेल बीइंग कॅश अँड बिल्स रिसिवेबल किंवा कॅश अँड बिल्स ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. पहा, बीइंग कॅश अँड बिल्स ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. ही एंट्री आशाच्या बुक्समध्ये रिव्हर्स येणार म्हणजे निशाज अकाउंट डेबिट 34,000 टू कॅश अकाउंट 10,000 टू बिल्स पेएबल अकाउंट 24,000. नॅरेशन तुम्ही या पद्धतीत पण लिहू शकता. बीइंग बिल्स ॲक्सेप्टन्स रिसिव्ड विथ कॅश. तर तिकडे आशाच्या बुक्समध्ये बीइंग बिल्स ॲक्सेप्टन्स गिवन विथ कॅश. मग असा हा 2 महिन्याचा 24,000चा बिल मिळाल्यानंतर इथून एंट्री करताना 34,000चा विचार करायचा नाही, तर 24,000 रुपयाचा विचार करायचा.
हे 24,000 रुपयाचा बिल जो आहे ना याचा विचार करायचा। मग हा 24,000चा बिल निशा स्वतःकडे न ठेवता निशा काय केली पहा। सेंटेन्स असा आहे, निशा डिस्काउंटेड द बिल विथ बँक ऑफ महाराष्ट्र आफ्टर 1 मंथ। हा बिल ड्रॉ केला 2 महिन्यासाठी, परंतु निशाने डिस्काउंट केलं 1 महिन्यानंतर, म्हणजे त्या बिलाची आणखी 1च महिन्याची मुदत शिल्लक आहे। मग या 1 महिन्यासाठी डिस्काउंट काढायचा। मग बिल होता 24,000 रुपयाचा, डिस्काउंट केलं 15% आणि आपल्याला डिस्काउंटची अमाऊंट काढायचं आहे 1 महिन्यासाठी। मग वर्किंग नोट 24,000 रुपयाचा बिल, 15% डिस्काउंटचा रेट, बिलाची मुदत आहे 2 महिने पण डिस्काउंट केले 1 महिन्यानंतर, म्हणून 1 महिन्याचा डिस्काउंट काढायचा। मांडणी मी ब्लॅकबोर्ड केलं, हे 2 शून्य उरले, 12 ने 24 ला भाग बसतो, 12 एका 12, 12 दोन्ही 24, 20 आणि 15 यांचा गुणाकार केल्यानंतर 15 दोन्ही 30, शून्याला शून्य, 300 रुपये डिस्काउंटची अमाऊंट। ही एंट्री निशा या पद्धतीने करेल। बँकेला बिल डिस्काउंट केलं म्हणून बँक पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर। डिस्काउंट हे निशाचं लॉस असतं, एक्सपेन्सेस असतात। नॉर्मल अकाउंटच्या नियमाप्रमाणे डिस्काउंट अकाउंट डेबिट, आणि बिल डिस्काउंट केल्यामुळे बिल गेलं, बिल गोज आउट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट। मग याची एंट्री बँकेसमोर एंट्रीची रक्कम लिहिण्या अगोदर डिस्काउंटची रक्कम लिहा 300 रुपये। जो बिल होता तो बिल आहे 24,000 रुपयाचा। मग या 24,000तून 300 रुपये डिस्काउंट वजा केल्यानंतर बँकेची रक्कम येईल 23,700। नॅरेशन बिंग बिल इज डिस्काउंटेड विथ बँक ॲट 15% पर एनम। हा ट्रान्झॅक्शन निशा आणि बँक यांच्यामध्ये झालेला आहे, आशाचा संबंध इथं नाही, म्हणून ही एंट्री आशा आपल्या बुक्समध्ये करणार नाही। आता यानंतर ड्यू डेटला हा 24,000चा बिल ऑनर तरी होईल किंवा डिसऑनर तरी होईल। मी बऱ्याच वेळा सांगितलो पहिला जो बिल असतो तो नेहमी डिसऑनरच होतो। पहा ट्रान्झॅक्शन काय आहे पुढचा, द बिल वॉज डिसऑनर्ड ऑन द ड्यू डेट। मग ड्यू डेटच्या दिवशी बिल डिसऑनर झाला, म्हणजे या 24,000 रुपयाची रक्कम आशाकडून मिळालेलं नाही, म्हणून एंट्री निशा या पद्धतीने करेल। आशाकडून बिलाचे पैसे घ्यायचे आहेत म्हणून आशाज अकाउंट डेबिट, कारण डेटर अकाउंटकडनं पैसे घ्यायचं असतं मग ते डेबिट टू बँकेला डिस्काउंट केलेला बिल असल्यामुळे टू बँक अकाउंट, कारण आशाकडनं पैसे घ्यायचे आहेत आणि बँकेला पैसे द्यायचा आहे। बिलाची रक्कम आहे 24,000। नॅरेशन याचा being bill is being discounted bill is dishonored, being discounted bill is dishonored। ही एंट्री आशा करताना या पद्धतीने येईल, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू निशाज अकाउंट, रक्कम 24,000, नॅरेशन बिंग बिल इज डिसऑनर्ड। आता हा ओल्ड बिल डिसऑनर झाल्यानंतर न्यू बिल ड्रॉ केला जातो, पण न्यू बिल ड्रॉ करण्यासाठी पार्ट पेमेंट ही एक अट आणि इंटरेस्ट हा दुसरा अट, हे 2 कंडिशन असतात आणि हे दोन्ही कंडिशन या प्रश्नामध्ये आहेत। पहा, आशा रिक्वेस्टेड निशा टू ॲक्सेप्ट ₹4,000 अँड इंटरेस्ट इन कॅश ऑन रिमेनिंग अमाउंट ॲट 11% पर एनम फॉर 3 मंथ्स। मग या आशाने निशाला 4,000 रुपये पेड करणार प्लस 3 महिन्यासाठी 11% प्रमाणे इंटरेस्ट पण देणार आहे। मग हे 11% प्रमाणे इंटरेस्ट तुम्हाला बॅलन्स रकमेवर काढायचं आहे। अगोदर इंटरेस्टची रक्कम काढू, मग त्यानंतर जर्नल एंट्री करू। पहा, इंटरेस्ट 24,000 रुपयाचा बिल आहे, पण या 24,000 पैकी आशा 4,000 पेड करत आहे, याचा अर्थ तिथे आणखी बॅलन्स उरतो 20,000। या 20,000वर 11% व्याज काढायचं आहे 3 महिन्यासाठी, कारण नवीन बिल 3 महिन्याचं आहे। हे 2 शून्य उरले, 3 ने 12ला भागूया, 3 एक 3, 3 चौक 12, या 4 ने या 200ला भाग बसतो, 4 एक 4, 4 25, शून्याला शून्य, 11 5 55, शून्याला शून्य, म्हणजे 550 एवढी रक्कम येते इंटरेस्टची।
पहा मी सुरुवातीला 2 शून्य उडविलो, 2 शून्य उडविल्यानंतर 3 ने 12 ला भागलो, 3 एक 3, 3 चौक 12, त्यानंतर 4 एक 4, 4 पंच 20, 8 शून्य जसा आहे तसे ते लिहिलो. या 50 ला 11 ने गुणल्यानंतर 550 ही इंटरेस्टची रक्कम आली. इंटरेस्टची एंट्री निशाच्या बुक्समध्ये अशी येते. इंटरेस्ट हे निशासाठी प्रॉफिट असतं म्हणून इंटरेस्ट क्रेडिट साईडला रेकॉर्ड केलं जातं आणि रक्कम आशाकडून यायचं आहे म्हणून एंट्री करताना आशा अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट याची रक्कम 550. नॅरेशन बीइंग प्रोव्हिजन मेड फॉर इंटरेस्ट. आशा ही एंट्री करताना रिव्हर्स करणार इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू निशाज अकाउंट. आता आपल्याला पार्ट पेमेंटची एंट्री करायचं आहे. पार्ट पेमेंटची एंट्री करताना आशाकडनं 4000 रुपये अँड इंटरेस्ट पण मिळत आहे. 4000 बिलातली रक्कम आणि 550 इंटरेस्ट असे एकूण 4550 आशा निशाला पेड करणार आहे. म्हणजे निशाला कॅश मिळणार. मग एंट्री करताना कॅश अकाउंट डेबिट टू आशा गिवर आहे टू आशाज अकाउंट रक्कम 4550. नॅरेशन बीइंग पार्ट पेमेंट रिसिव्ड विथ इंटरेस्ट. आशा ही एंट्री करताना रिव्हर्स करणार म्हणजे निशाज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता ह्या दोन कंडिशन इंटरेस्ट आणि पार्ट पेमेंटची कंडिशन कंप्लीट झाल्यानंतर न्यू बिल ड्रॉ केलं जातं. या न्यू बिलाची एंट्री ह्या बिलाच्या एंट्री सारखाच असतो पण या बिलाच्या एंट्रीमध्ये ही कॅश असणार नाही. बिलाची एंट्री अशी असते नेहमी बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवीचं नाव ड्रॉवी आहे आशा म्हणून न्यू बिल्सची एंट्री बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू आशाज अकाउंट आणि याची रक्कम असणार ते आपल्याला या वर्किंग नोटच्या माध्यमातून करता येतं. न्यू बिलची रक्कम यासाठी जुना बिल जो आहे ना तो जुना बिल 24,000चा आहे. मग आपण याच्याकडनं इंटरेस्ट चार्ज केलं. इंटरेस्टची रक्कम 550 म्हणजे एकूण 24,550 एवढी रक्कम झाली. या 24,550 मधून पार्ट पेमेंट आपल्याला मिळालेलं आहे आशाकडूनच 4,550 म्हणजे पार्ट पेमेंट विथ इंटरेस्ट रिसिव्ड मिळालं ते लेस केलं. मग रक्कम पूर्ण 20,000 ही रक्कम असणार आहे या न्यू बिलची. नवीन बिलाची रक्कम 20,000. आता हा न्यू बिल एकतर ऑनर होईल किंवा रिटायर होईल. ऑनरची एंट्री आपण ऑलरेडी चेक केलं बघितलं. रिटायरची पण एंट्री ऑलरेडी झाली. आता आपल्याला यामध्ये बघायचं पुन्हा हा बिल डिसऑनर होतो आणि यावेळेला डिसऑनर होण्याचं कारण असतो तो जो ड्रॉवी असतो तो इन्सॉल्वंट होतो तो दिवाळखोर झालेला असतो. त्याच्यामुळे हा नवीन बिल दुसऱ्यांदा डिसऑनर होत असतो. पहा प्रश्नामधली माहिती. निशा आशा रिक्वेस्टेड निशा agreed for the balance. Asha accepted a new bill for 3 months but Asha became insolvent. पण आशा became insolvent म्हणजे आशा दिवाळखोर झाली. आशा दिवाळखोर झाल्यामुळे 20,000 रुपयाचं बिल ती ऑनर करू शकत नाही कारण ती दिवाळखोर झालेली आहे. म्हणून आता हा बिल डिसऑनर होणार. मग डिसऑनर झालं तर एंट्री या पद्धतीने आशाज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि याची रक्कम आहे 20,000 आणि 20,000. या पद्धतीने डिसऑनरची एंट्री येणार. बीइंग न्यू बिल इज डिसऑनर्ड. ही एंट्री आशा करताना उलट करेल बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू निशाज अकाउंट. आता शेवटची एंट्री फायनल डिव्हिडंड म्हणजे या 20,000 पैकी काही रक्कम मिळणार आणि काही रक्कम बुडणार. मग यापैकी किती रक्कम मिळालं आणि किती रक्कम बुडालं ते प्रश्नामध्ये सांगितले. पहा बट आशा बिकेम इन्सॉल्वंट अँड ओनली 40% कुड बी रिकवर्ड हर इस्टेट. मग आशा दिवाळखोर झाल्यानंतर तिच्याकडनं फक्त 40% रक्कम मिळाला म्हणजे 20,000 पैकी 40% रक्कम मिळालं याचा अर्थ बुडालं. बॅलेन्स किती 60% बुडाला. मग या 20,000वर आपण 60% काढूया.
ही बॅड डेटची रक्कम 0 गेला, हे 0 गेला. आता 6 2000 ला गुणूया, 6 दोन्ही 12 0 0 0 म्हणजे 12,000 आपला बॅड डेट्स आलाय. याचा अर्थ आशाकडनं 12,000 मिळाला नाही, 12,000 बुडाला. तर मिळाला किती? दोन्हीमधला डिफरन्स. 20,000 पैकी 12,000 हे जर बॅड डेट्स असेल तर मिळालेली रक्कम असणार आहे 4,000 आणि हे 4,000 मिळाला, 12,000 बुडाला. या पद्धतीचं एक फायनल एंट्री करायची असते. मग ती फायनल एंट्री या पद्धतीने असणार. कंबाईन एंट्री असेल. एंट्री अशी येईल पहा, कॅश अकाउंट डेबिट, बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू आशा अकाउंट. रक्कम 8,000 कॅश मिळाला, 12,000 बॅड डेट झाला, टोटल रक्कम 20,000. नॅरेशन देताना बिंग 40%, 40% बिंग 40% फायनल डिव्हिडंड रिसिव्ड या पद्धतीची एंट्री येईल. पण आशाच्या बुक्समध्ये एंट्री करताना बॅड डेटचा अकाउंट येत नाही, तर आशाच्या बुक्समध्ये डेफिशियन्सी हा अकाउंट येतो. कारण आशा थोडे पैसे देऊ शकली नाही, तेवढी टोटल आशाकडे पडलेली आहे, म्हणून आशा डेफिशियन्सी हा अकाउंट घेणार. तर आशाच्या बुक्समध्ये एंट्री अशी येणार, निशाज अकाउंट डेबिट 20,000, टू कॅश अकाउंट 8,000 आणि टू डेफिशियन्सी अकाउंट 12,000. या पद्धतीने हे प्रॉब्लेम व्यवस्थित अंडरस्टँड करून ऐका, पहा, एंट्री आपल्या बुक्समध्ये लिहून घ्या आणि द बुक्स ऑफ आशामध्ये पण सर्व एंट्रीज करा. तुम्हाला काही अडचणी असेल तर मला तुम्ही पर्सनली कॉल करून विचारू शकता. थँक्यू.